नमस्कार मित्रांनो, हेल्प इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की आपल्या ग्रामपंचायतचे जे आपल्या गावातली ग्रामपंचायत आहे किंवा आपण कोणत्याही ग्रामपंचायतचे अकाउंट डिटेल ही कशा पद्धतीनं पाहिजे. म्हणजेच मित्रांनो सांगायचं म्हणजे आपल्या जी ग्रामपंचायत आहे त्यांचे किती अकाउंट आहेत, तसंच कोणत्या कोणत्या बँकेत आहेत, तसंच त्यांचे अकाउंट नंबर काय आहेत, तसंच त्या अकाउंटला शिल्लक किती आहे, म्हणजे शिल्लक बॅलन्स किती आहे, हे आज आपण या व्हिडिओद्वारे आपल्या मोबाईलवरून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओला थोडाही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला थोडाही उशीर न करता सुरुवात करूयात. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आपल्या या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, आपल्या ग्रामपंचायतीचे अकाउंट डिटेल तसंच कोणत्या बँकेत अकाउंट तपासण्यासाठी आपल्याला काय करायचे, या वेबसाईटवरती यायचे eGramSwaraj.gov.in. ह्या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर अशा पद्धतीचं काही इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला भरपूर सारे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपल्याला खाली यायचे. खाली आल्याच्यानंतर अशा पद्धतीनं खाली आल्याच्यानंतर इथं जे आपल्याला ऑप्शन दिसते अकाउंटिंग, हे बघा 4 नंबरला ऑप्शन दिसतंय पंचायत प्रोफाईलच्या खाली अकाउंटिंग, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे. चला तर मी क्लिक करून घेतो. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे अजून 5 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपल्याला जे 3 नंबरला ऑप्शन दिसतं आहे अकाउंटिंग एंटिटी वाईज रिपोर्ट, त्यामध्ये जे समोर प्लस चिन्ह दिसतं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचे. प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अजून भरपूर सारे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपल्याला जे 3 नंबरला ऑप्शन दिसतं आहे अकाउंट वाईज कॅश बुक रिपोर्ट, तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचे. चला तर आपण क्लिक करून घेऊ. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला खाली यायचे. अशा पद्धतीनं अकाउंट वाईज कॅश बुक रिपोर्टचं हे पेज आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपलं फायनान्शियल इयर निवडायचे, म्हणजे ज्या वर्षीचे आपल्याला डिटेल पाहिजे ते वर्ष निवडून घ्यायचे. समजा मी 2020-21 हे निवडले. त्यानंतर स्टेट निवडायचं आहे, म्हणजे आपलं राज्य निवडून घ्यायचं. इथं राज्य निवडल्याच्यानंतर आपल्याला अकाउंट एंटिटीमध्ये डिस्ट्रिक्ट पंचायत, इंटरमिडिएट पंचायत आणि व्हिलेज पंचायत. आता आपल्याला इथं व्हिलेज पंचायत घ्यायचे. व्हिलेज पंचायत घेतल्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे, जो काय आपला जिल्हा असेल. त्यानंतर आपला तालुका निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जी ग्रामपंचायत आहे ती निवडून घ्यायची आहे. चला तर मी ग्रामपंचायत निवडून घेतो आता. त्यानंतर आपल्याला काय करायची, इथं जर आपल्याला ची डिटेल डेट वाईज पाहिजे का मंथ वाईज, तर ते निवडून घ्यायचं. तर मी आता मंथ वाईज पाहणार असल्यामुळे मी मंथ निवडतो आणि एक महिना निवडून घेतो. समजा मी जून निवडतो. आपला मंथ निवडल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं खाली जे 3 ऑप्शन दिसतात आपल्याला बँक अकाउंट, ट्रेझरी अकाउंट आणि पोस्ट ऑफिस अकाउंट, तर त्यामध्ये आपल्याला बँक अकाउंटवरती क्लिक करायचे. तर बँक अकाउंटवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट बँक असं विचारेल. मग खाली आपल्याला इथं सिलेक्ट बँकवरती क्लिक करायचे आणि तिथं अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या ग्रामपंचायतचे अकाउंट दिसतील. हे पहा, आता जी मी ग्रामपंचायत निवडलेली आहे त्या ग्रामपंचायतचे किती अकाउंट इथं 5 अकाउंट आहेत. एक बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, तसंच जी सेंट्रल बँक असते आपली डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक, त्या बँकेत एक अकाउंट आहे. म्हणजे असे 5 अकाउंट आहेत. त्यामध्ये आपल्याला एक बँक निवडून घ्यायची. सपोज मी महाराष्ट्र ग्रामीण बँक निवडतो. त्याच्यानंतर त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला त्याचे अकाउंट डिटेल दिसेल. हे पहा, त्यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये किती अकाउंट येतं ती त्यांचे अकाउंट नंबरची ही डिटेल आपल्यासमोर दिसते. त्यानंतर सपोज आपण दुसरी बँक निवडली तर आपल्याला त्या बँकेचा पण अकाउंट नंबर हे माहिती पडली. तर हे पाहता मी स्टेट बँक ऑफ इंडिया निवडली तर त्याचा आपल्याला इथं अकाउंट दिसते. आता मी एक अकाउंट नंबरवरती क्लिक करतो आणि त्याच्यानंतर स्कीम निवडायची सांगा आपल्याला, ती स्कीम निवडू आपण. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपलं कंपोनंट नेम घ्यायचं आहे. तर ते कंपोनंट नेममध्ये आपल्याला एक क्लिक करू आपण एक ट्रायलसाठी. त्यानंतर हा कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. आणि कॅप्चा कोड टाकल्याच्यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट या बटनवरती क्लिक करायचे. सॉरी, आता कॅप्चा कोड चुकला आहे. कॅप्चा कोड टाकून घेतो मी. कॅप्चा कोड टाकल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गेट रिपोर्ट या बटनवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर एक PDF डाउनलोड होईल. ही पहा, अशा पद्धतीनं PDF डाउनलोड होईल आणि त्यामध्ये आपल्याला इथं आपला बँक अकाउंट डिटेल आणि त्याचं
ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स दाखवेल, पण आता इथं या बॅलन्स 0 दाखवते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आपल्या ग्रामपंचायतीचे किती अकाउंट आहेत आणि कोणत्या बँकेत आहेत ह्या पद्धतीनं आपण तपासू शकतो. तर मित्रांनो, इथं थोडं लक्ष द्यायचं आहे, काही ग्रामपंचायतीचे डिटेल दाखवणे आणि काही ग्रामपंचायतीचे डिटेल दाखवणार नाही. त्यामुळे आपण चेक करताना व्यवस्थित चेक करा. आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.